ज्या प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना सारखं एक टेन्शन असतं की डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझरिन होईल, मग बाळ कसं असेल. अशा प्रकारे आपण दोन विरुद्ध भावना एकाच वेळेस उद्भीत करून पुन्हा नॉर्मलाइज आणायचा प्रयत्न करतो आणि याच्याने नॉर्मलायझेशन होतं. आणि हे सगळ्यात मोठं लाईव्ह एक्झाम्पल आहे की योग निद्रेने शाळेत न जाता सुद्धा एवढं सगळं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं. ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे माणसाला जर समोर बसून सांगितलं की तू सिगरेट सोड, दारू सोड, तर तो हो हो म्हणतो. त्याचे गैरफायदे तो आपल्याला जास्त सांगतो की हे असे नुकसान आहे, मला सोडायचं आहे. म्हणजे एखाद्याला स्टेज डेअरिंग नाहीये, तो स्टेजवर गेला की बोलायला घाबरतो, मग तो ते संकल्प घेऊ शकेल. एखादा विद्यार्थी आहे, त्याला अभ्यास करताना लक्ष लागत नाही, मग तो ते संकल्पना घेऊ शकतो. तर एका वाक्यामध्ये सांगता येईल याचे फायदे म्हणजे फिजिकल, मेंटल आणि इमोशनल रिलॅक्सेशन. तुम्ही रात्री झोपून उठले, सकाळी उठल्यानंतर 15-20 मिनिटातच कालचा जो ताणतणाव होता किंवा काही प्रश्न होते, काही अडचण होती, ते पुन्हा आपल्या मनात येतात. नमस्कार. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातून प्रेरणा घेऊन वयाच्या 42व्या वर्षी मायक्रोबायोलॉजी आणि फार्मसी या क्षेत्रातून ज्यांनी रिटायरमेंट घेतली आणि इथून पुढे मी माझं पॅशन परस्यू करेल असे वक्ते आज आपल्याला लाभले आहेत. श्री मनोज मंडोरे सर. मंडोरे सर यांनी 42व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन माझं पॅशन हे चेस आणि रुबिक्स क्यूब म्हणजे चेस खेळणे आणि लहान मुलांना शिकवणे, तसंच रुबिक्स क्यूब सोडवणे आणि लहान मुलांना शिकवणे हे त्यांचं पॅशन. आणि याच्यासोबतच बरेच म्हणजे पुस्तक वाचणे. त्यांनी जवळजवळ 500 ते 700 पुस्तकं विविध विषयांवरची वाचलेली आहेत आणि अजून सुद्धा दर महिन्याला किमान 2 पुस्तकं ते वाचत आहेत. त्याचबरोबर त्यांना मूव्हीज बघण्याची सुद्धा आवड आहे. मग वेगळ्या वेगळ्या विषयांवरच्या इंग्लिश, हिंदी, मराठी यातल्या मूव्हीज ते बघतात. त्यानंतर त्यांना ट्रेकिंगचे विशेष प्रेम. ट्रेकिंगमध्ये 50हून अधिक ट्रेक सह्याद्रीमध्ये आणि 10हून अधिक ट्रेक हिमालयातले त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना योगाची गोडी लागली. मग योगामध्ये नुसतं वरवर शिक्षण घेणं त्यांना पटलं नाही. त्यात त्यांनी योग प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण आणि पंडित, त्यानंतर MA योगशास्त्र आणि मग त्यांनी विशेष जो आहे ते YCBची लेवल 3 इथपर्यंत मजल गाठली. पण तिथे पण त्यांना समाधान हे लाभलेलं नाही. त्यांनी त्याच्यात पण योग निद्रेचा विशेष अभ्यास केला आणि आजचा जो आपला विषय आहे, आज आपण योग निद्रा या विषयावर त्यांच्याशी बोलणार आहोत. भेटूया मनोज मंडोरे सरांना. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे मनोज मंडोरे सरांचं. सर धन्यवाद. आपण विषयाला सुरुवात करूया. सर, योग निद्रा हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की योग निद्रा म्हणजे नक्की काय? तर योग निद्रा या शब्दाची फोड केली तरच आपल्या लक्षात येईल की योग निद्रा म्हणजे काय. योग आणि निद्रा म्हणजे योगिक निद्रा. तर आधी आपण निद्रा कशी येते ती बघूया. जसं आपण झोपायला जातो, झोपायला गेल्यानंतर सगळं शरीर शिथिल करतो आणि आपलं एक एक सेन्सरी ऑर्गन, जसे डोळे ते बंद करतो, कानाने ऐकणं बंद करतो, शरीर शिथिल सोडतो आणि हळूहळू आपल्याला झोप लागायला लागते. आणि हे लागत असताना जरी डोळे बंद केले तरी मनामध्ये विचार चालू असतात, त्यामुळे डोळ्यांची मुवमेंट होत असते, बुबुळांची. मग कालांतराने ती सुद्धा थांबते आणि त्याच्या पुढे डीप स्लीप किंवा गाढ झोप आपल्याला लागते. आणि ह्या सगळ्या झोपेच्या अवस्था आहे. रॅपिड आय मुवमेंट, त्यानंतर नॉन रॅपिड आय मुवमेंट आणि मग डीप स्लीप. तर ही जी डीप स्लीप आहे ही साधारणतः आपल्याला पूर्ण 8 तासाच्या झोपेमध्ये 2दाच अनुभवायला मिळते. 15-15 मिनिटं म्हणजे 30 मिनिटाचीच आपल्याला डीप स्लीप मिळते. ओके. त्याच्यावर बोललो तेवढं कमी आहे. पण आता मग योग निद्रा. मग योग निद्रेमध्ये काय करतो आपण? योग निद्रेमध्येही असंच शवासनमध्ये जायचं असतं, शरीर शिथिल सोडायचं असतं. फक्त आपले जे 4 सेन्सरी ऑर्गन आहे, पंचज्ञान इंद्रियापैकी त्यातले 4 आपण त्याच्यातनं इन्फॉर्मेशन घेणं बंद करतो. पण एक जे आहे कान, ते मात्र चालू ठेवायचे आणि कानांमधनं ज्या ज्या सूचना येतील त्याप्रमाणे मनामध्ये विचार करत राहायचं. अशा प्रकारे ही गायडेड इन्स्ट्रक्शनची रूपरेषा म्हणजे योग निद्रा. ओके. म्हणजे फक्त त्यावेळेस कान चालू असतात, कानातनं संवेदना आपल्याला ऐकायच्या असतात, थोडंसं लक्ष ठेवून असं. बर. पण मग जसं तुम्ही गायडेड इन्स्ट्रक्शन्स म्हटलेत,
तर आता जसं पाश्चात्य किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय की गायडेड इन्स्ट्रक्शन्सनी मी हे ध्येय साध्य केलं, तर हे ध्येय साध्य करता पण वापरलं जाणारं तंत्र आहे का? ध्येय साध्य करायचं असेल तर ते मानसिक लेवलवर पाहिजे किंवा स्पिरिच्युअल लेवलवर. पण फायनान्शियल लेवलवर ध्येय साध्य करण्याकरता योग निद्रेचा उपयोग होत नाही. ओके. मग या योग निद्रेचे फायदे काय काय, आपण म्हणजे का करायची? योग निद्रा, आता योग निद्रेमुळे एकतर फिजिकल, मेंटल आणि इमोशनल रिलॅक्सेशन ह्या तिन्ही पातळींवर त्याचं शिथिलीकरण होतं. आता शारीरिक शिथिलीकरण होतं ते झोपेत नाही होतं. आपल्याला आपण जेव्हा झोपतो 8 तास तेव्हा शिथिलीकरण होतं. पण त्या शिथिलीकरणमध्ये आणि योग निद्रेमधल्या शिथिलीकरणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जवळपास 4 पट ते 5 पटीने जास्त इंटेन्सिटीने शरीर शिथिलीकरण होतं. ते कसं होतं, ज्या दिवशी तुम्ही योग निद्रेची अनुभूती घ्याल तेव्हा कळेल. मग नंतर येतं मेंटल आणि इमोशनल रिलॅक्सेशन. हे मात्र आपलं कधीही होत नाही. उदाहरणार्थ, जर काही मनामध्ये ताणतणाव आहे आणि काही विचार आहे, तुम्ही रात्री झोपले, झोपून उठले, सकाळी उठल्यानंतर 15-20 मिनिटातच कालचा जो ताणतणाव होता किंवा काही प्रश्न होते, काही अडचण होती, ते पुन्हा आपल्या मनात येतात. कारण मानसिक लेवलवर आणि इमोशनल लेवलवर, भावनिक लेवलवर शिथिलीकरण झालेलं नसतं, फक्त फिजिकल लेवलवर झालेलं असतं. आणि अशा या मेंटल आणि इमोशनल लेवलवर शिथिलीकरणाकरता योग निद्रेचा सगळ्यात जास्त फायदा आहे. बर. मग ह्या सगळ्याची म्हणजे योग निद्रा ह्या कन्सेप्टला किंवा ह्या शब्दालाच मुळात सुरुवात कुठून झाली त्याच्यावर? तशी ही 2,500-3 हजार वर्षापूर्वीची विद्या आहे. त्यावेळेस त्याला न्यासा असं म्हणायचे. ओके. म्हणजे पद्मासनात बसायचं आणि पद्मासनात बसून पूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचं आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं. तर कालांतराने काय झालं की इतक्या अर्धा तास त्या पद्मासनात बसणं, शरीर शिथिल करणं हे प्रत्येकाला जमायला तयार नाही. आणि हळूहळू ती विद्या अशी हळूहळू कमी कमी होत ती लोप पावली. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मग स्वामी सत्यानंद सरस्वतींनी याला पुनर्जीवन दिलं आणि मग ती आत्ताची योग निद्रा ही त्यांनी अस्तित्वात आणली. ओके. पण मग पुनर्जीवन दिलं म्हणजे नक्की आम्हाला सांगा. आता ती गोष्ट पण एक खूप सुंदर आहे की स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या आयुष्यातच घडलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी याची निर्मिती केली. स्वामी सत्यानंद सरस्वती जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना एका आश्रमामध्ये गेले, जेव्हा ते शिकण्याकरता. तर तिथे आश्रमामध्ये प्रत्येकाला काही ना काही वेगळं काम देतात. तर यांना रात्रभर जागर राहून आश्रमामध्ये काही प्राणी वगैरे ते येत नाहीये असं थोडंसं लक्ष द्यायचं काम दिलं होतं. आता असं लक्ष देऊन काम करत असताना त्यांना रोज सकाळी 4 ते 6:30 मध्ये अशी डुलकी लागायची. म्हणजे अर्धवट झोप असायची, अर्धवट जाग असायची. सारखं कोणी बघेल का म्हणून ते अलर्ट पण राहायचे, पण थोडे झोपी पण जायचे. असं करत 1 महिना गेला आणि 1 महिन्यानंतर त्या आश्रमामध्येच एक संमेलन होतं आणि त्या संमेलनामध्ये हे सगळे जे शिष्य होते यांचं सूत्रपठण म्हणणार होते ते. ओके. मग स्वामी सत्यानंद सरस्वतींनी सांगितलं की आज संमेलन आहे तर तुम्ही येऊन थांबा. जेव्हा त्यांनी सूत्रपठण सुरू केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी सूत्र त्यांना पाठ आहे आणि त्यांनी तर याचा अभ्यास पण केला नाही. त्यांना कळायला तयार नाही की याच्या आधी आपण कधी ऐकलेली आहे. अच्छा. त्याचं उत्तर त्यांना मिळालं नाही. म्हणून संमेलन संपल्यावर ते आपल्या गुरुंकडे गेले आणि त्यांना विचारलं की असं असं झालं, मी तर ही सूत्र ऐकली नाही आणि मला आली कस काय. तर गुरुजींच्या लक्षात आलं होतं काय झालं. त्यांनी सांगितलं तू जेव्हा रात्री पहारा देतो त्यावेळेस तू झोपतो का केव्हा. ते म्हणे नाही मी झोपत नाही, मी सिन्सिअरली पहारा देतो. नाही म्हणे जे असेल ते खरं सांग, मी काही रागवणार नाही. ते म्हणे 4 ते 6:30 मध्ये मला आहे ना थोडीशी डुलकी लागायची, हे मी मान्य करतो. ते म्हटले मग जेव्हा तुला डुलकी लागायची ना त्याच वेळेस या सूत्रांचं पठण व्हायचं. तर तू अर्धवट झोप आणि जागेमध्ये असायचा, त्यावेळेस हे सगळं तुझ्या सुप्त मनात गेलं आणि तुला पाठ झालं. ते म्हणे असं होतं. हो म्हणे असं होतं, यालाच न्यासा म्हणतात किंवा हा पुढचा प्रकार मग योग निद्रा आपण म्हणतो. मग नंतर पुन्हा जीवनक्रम सुरू राहिला आणि त्यांच्या मनात विचार आला की याच्यावर काहीतरी प्रयोग केला पाहिजे. कारण कालांतराने ते मोठे झाले, शिक्षण घेत राहिले, नंतर मुंगेचा आश्रम सांभाळायला आले. त्यांना तोपर्यंत असं कधी प्रयोग करण्याची वेळ मिळाली नाही. आणि योगायोग असा की एक दिवशी मुंगेरमध्ये एक परिवार आला त्यांच्या मुलाला घेऊन आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा आमचा खूप
त्रास देतो, हम्म. घरामध्ये खूप मस्ती करतो, तर थोडक्यात आपण मॉडर्न लँग्वेज मध्ये त्याला हायपर ऍक्टिव्ह म्हणू, असं हा. आहे. तर आम्ही याला या आश्रमात सोडण्याकरता आलोय. सोडण्याला. सोडण्याकरता ते म्हणे की असं तर आम्ही मुलं ठेवून घेत नाही, हम्म. परंतु मग मी विचार करून कळवतो तुम्हाला. तर त्यांना विचार आला की काय करायचं, आणि अचानक त्यांना आठवलं की योग निद्रा जो आपला प्रयोग होता की सुप्त मनामध्ये असे विचार जातात, ते याच्यावर करून पाहायला काय हरकत आहे, पण याला कालावधी लागणार आहे. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आई वडिलांना सांगितलं की तुम्ही आश्रमात सोडून जाताय, पण पुन्हा आश्रमातनं 2 वर्षात घेऊन जायचं नाही. या अटीवर त्यांनी त्या मुलाला ठेवलं. ते आई वडील पण म्हटले की ठीक आहे, म्हणजे तुमच्या इथे राहिला तर फार आनंदी आहे, आणि तो मुलगा तिथे राहिला. आणि मग त्याच्यावर त्यांनी प्रयोग सुरू केले. पहिले 3-4 दिवस तर त्यांनी काहीच ऐकलं नाही. ओके. तो तशीच मस्ती करत होता. आश्रमातले लोकही वैतागले होते की हे कोण बालक कशाला आणलंय सरांनी. मग गुरुजींनी काय केलं, रोज रात्री त्याला 15वा आणि 18वा अध्याय गीतेचा ऐकवायचे तोंडाने म्हणून. आणि 3-4 दिवसानंतर सहज त्याला पाहिलं तर खेळताना बागडताना तो काही त्याच्यातले श्लोक म्हणत होता. मग त्याला बसून जेव्हा ऐकलं तर कळालं की त्याचा 18वा अध्याय अर्धा पाठ झाला होता. म्हणजे झोपेत ऐकवला तो? हा, तो दिवसा असा गुणगुणायचा इकडे तिकडे फिरताना. मग ते बसून त्याच्याकडनं ऐकलं तर 18वा अध्याय अर्धा पाठ होता. मग त्यांना थोडा विश्वास आला की याच्यात काहीतरी आहे तंत्र. त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ असे प्रयोग त्याच्यावर सुरू केले, आणि पुढच्या 2 वर्षात त्याची पूर्ण भगवद्गीता पाठ झाली. बर. मग याच प्रकारे शिक्षण देऊन वेद, उपनिषद, सगळा योगाचा अभ्यास आणि 4 भाषा त्याला सगळं त्याचं शिक्षण दिलं. आणि 11 वर्षाचा होस त्याला सगळे वेद, उपनिषद, योगा, नंतर महाभारताचे भगवद्गीतेचे श्लोक हे सगळे यायला लागले. आणि मग 11व्या वर्षी तो व्याख्यानं द्यायला लागला. मग या व्याख्यानांची प्रचिती किंवा माहिती दुसऱ्या देशात गेली, आणि मग त्याला तिकडून युरोपमध्ये बोलवून आलं. मग ते जेव्हा युरोपमध्ये गेले तेव्हा तिथे एका ठिकाणी व्याख्यान दिलं तर लोकांना खूप आवडलं की एवढासा 11 वर्षाचा बालक इंग्लिशमध्ये एवढी चांगली व्याख्यानं देतो. मग दुसऱ्या गावात बोलवलं, मग तिसऱ्या गावात बोलवलं. अशी ही व्याख्यानं चालू राहिली, आणि पुढची 10-11 वर्ष ते युरोपमध्येच व्याख्यानं देत होते. मग 21व्या वर्षी त्यांना स्वप्नात असा साक्षात्कार झाला की माझे गुरु मला बोलवत आहेत आणि मला जायला पाहिजे, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण टेलिपॅथी म्हणतो. आणि मग तशी झाल्यानंतर ते म्हटले की आता मी माझ्या मायदेशी जातो, आणि ते भारतात आले. मग भारतात आल्याबरोबर गुरुजींना इथे टेलिपॅथी झाली की ते येणार आहेत, त्यांचा जो शिष्य आज येणार आहे. तर त्यांनी सगळी तयारी केली. आल्यानंतर 1च दिवस गेला, आणि नंतर 3 वर्ष ते अज्ञातवासात निघून गेले. बर. पण मग हा बालक कोण? हा जो बालक होता, जो 2 वर्षापूर्वी तिथे खूप अतरंग म्हणून सोडला होता, ज्यांनी 11व्या वर्षी एवढा सगळा अभ्यास केला, योग निद्रेच्या मार्फत त्यांनी सगळं शिक्षण घेतलं, आणि 11 वर्ष त्यांनी सगळीकडे व्याख्यानं दिलं. ते म्हणजे निरंजनानंद सरस्वती, स्वामी निरंजनानंद सरस्वती. आणि हे सगळ्यात मोठं लाईव्ह एक्झाम्पल आहे की योग निद्रेने शाळेत न जाता सुद्धा एवढं सगळं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं. बापरे. मग आता ही स्वामी निरंजनानंद सरस्वती त्यांच्याकडून हे समजल्यावरती पुढे त्याचं म्हणजे कसं उपयोग होत गेला, किंवा त्याचे फायदे कुठे कुठे मिळाले? तर स्वामी सत्यानंद सरस्वतींनी मग ही योग निद्रा मॉडिफाईड रूपामध्ये 30 मिनिटाचं असं गायडेड इन्स्ट्रक्शन तयार केलेत. आणि ह्या सगळ्या सूचना फक्त ऐकायच्या असतात आपल्याला. पण मग आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे याचे फायदे काय, तर एका वाक्यामध्ये सांगता येईल. याचे फायदे म्हणजे फिजिकल, मेंटल आणि इमोशनल रिलॅक्सेशन, म्हणजे शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि भावनिक पातळीवर शिथिलीकरण करण्याचं तंत्र म्हणजे योग निद्रा. मग शारीरिक पातळीवर शिथिलीकरण कसं होतं? आता योग निद्रेमध्ये काय असतं की शवासनामध्ये झोपायचं असतं, आणि झोपल्यानंतर फक्त सूचना ऐकायच्या असतात. तर 30 मिनिटं असं शवासनमध्ये पडून राहिल्यानंतर आपोआप सगळं शरीर शिथिल होतं, आणि शरीर शिथिल झाल्यामुळे काय होतं की शरीराला लागणारे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स हे कमी प्रमाणात लागतात, आणि त्याचप्रमाणे मग हृदयाची गती आणि श्वासाची गती कमी कमी होत जाते, आणि शारीरिक शिथिलीकरण मिळतात. पण मग हे शारीरिक शिथिलीकरण झोपेत सुद्धा मिळतं. पण झोपेमध्ये जे शिथिलीकरण मिळतं ते आपण गाढ झोपी जातो. याच्यामध्ये गायडेड इन्स्ट्रक्शन घेतल्यामुळे ह्या शिथिलीकरणाची इंटेन्सिफिकेशन जास्त असतं. ओके. म्हणजे गाढ झोप जी आपण पाहिली की जी 15च मिनिटं मिळते,
ती योग निद्रा जर केली तर 4 तासाची झोप आणि अर्धा तासाची योग निद्रा ही इक्विव्हॅलंट आहे. इतकं बापरे. टेरिफिक गायडेड इन्स्ट्रक्शन आपल्याला शिथिलीकरण शारीरिक पातळीवर मिळतं. नंतर मग मानसिक पातळीवर शिथिलीकरण. आता मनावर नियंत्रण आणा, मनावर ताबा घ्या, असं खूप ठिकाणी तुम्ही ऐकतात, पण ते शक्य झालेलं नाहीये आणि ते असं या जन्मी फारशा लोकांकडनं शक्य पण होणार नाही. म्हणायला ठीक आहे, मग आता काय करायचं? मनावर तर चांगल्या चांगल्या लोकांचं नियंत्रण आलं नाही. विश्वामित्रांचं पण फार मोठं उदाहरण आहे. मग त्याच्याकरता एक वेगळी टेक्निक किंवा एक वेगळा मार्ग त्याच्यामध्ये सुचवला गेला. जसं श्वासाचा आणि शरीराचा संबंध आहे, ओके, नंतर मनाचा आणि शरीराचा संबंध आहे. मग जर A इज टू बी आणि B इज टू सी, सो A इज टू सी, तसंच श्वास आणि शरीर संबंध आहे, मनाचा आणि शरीराचा संबंध आहे, तर श्वासाचा आणि मनाचा निश्चित संबंध आहे. मग या समीकरणाचा फायदा घेऊन मानसिक शिथिलीकरणचा फायदा होतो. ओके. मग तो कसा की मनात जर खूप विचार आले तर आपल्याला ते असे काढून टाकता येणार नाही. किती विचार केला तरी ते शांत होत नाही. किंवा खूप जण सांगतात निर्विचारी व्हा, मनात काहीच विचार आणू नका. पण माझ्या मनात काहीच विचार नाहीये, हा सुद्धा विचार चालूच असतो. त्यामुळे असं निर्विचारी होणं शक्य नाहीये. मग काय करायचं? मग त्याच्याकरता एक दुसरा मार्ग आहे. आत्ताच आपण बघितलं की श्वासाचा आणि मनाचा संबंध आहे. मग तो कसा आधी आपण बघूया आणि मग कसं नियंत्रण आणतं ते बघूया. आपण जेव्हा धावत पळत आलो, समजा 2 किलोमीटर धावलो, तर आपल्या श्वासाची गती वाढते. ती वाढायलाच पाहिजे. हे नैसर्गिकरित्या प्रूव्ह आहे आणि हे बरोबर पण आहे. बरोबर. पण तुम्ही काहीच शारीरिक हालचाल करत नाही, काही नाहीये, नुसते उभे आहे, तर तुमची श्वासाची गती वाढू शकेल? नाही वाढणार. पण जर तुम्हाला कोणीतरी एकाने सांगितलंय की मी अमुक अमुक वेळेला इथे येणार आहे आणि तुम्ही त्याची वाट बघताय, वाट बघून 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, त्याचा फोन नाही, मेसेज नाही, मनामध्ये विचार सुरू झाले आणि हे विचार इतके वाढत जातात की त्याचा परिणाम श्वासावर होतो आणि श्वासाची गती वाढती. याचा सगळ्यांनी अनुभव घेतलाय. म्हणजेच ती व्यक्ती तेव्हा पळाली नव्हती, शारीरिक श्रम केले नव्हते, तरी त्याची श्वासाची गती वाढली, कारण मनातले विचार वाढले होते. आणि मग या समीकरणावरनं असा निष्कर्ष निघाला की जर मनातले विचार वाढले तर श्वासाची गती वाढते. मग जर श्वासाची गती कमी केली तर मनाचे विचार कमी होतील. आणि याच्यावर असंख्य प्रयोग केले गेले, विशेषतः फॉरेनमध्ये. आणि आता हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की श्वासाची गती कमी केली की मनातले विचार कमी होतात. आणि म्हणून मानसिक शिथिलीकरण करण्याकरता श्वासावर नियंत्रण करण्याच्या सूचना याच्यावर आहे, किंवा श्वसन हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातं. आणि त्याच्यामध्ये ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये उलटे अंक पण मोजायचे असतात. आणि हे उलटे अंक मोजताना श्वासाची गती हळूहळू हळू कमी होत जाते जाणवतं आणि त्याचा परिणाम मनाच्या विचारांवर होतो आणि मनाचे विचार कमी कमी होत जातात. अशा प्रकारे श्वासावर नियंत्रण आणून आपण मनाचं शिथिलीकरण करतो. आता आहे भावनिक शिथिलीकरण. मग भावनांचं शिथिलीकरण कसं होतं? आपण या व्यवहारिक जगात राहतो तर दिवसभरात खूप वेळा असे विचार येतात, वाईट विचार, चांगले विचार, राग, द्वेष, लोभ, मत्सर, आनंद, आणि हे सगळे एका नाण्याचे 2 बाजू आहे. तर हे असं भावनिक शिथिलीकरण इतक्या लवकर शक्य नाहीये. 10 वर्षापूर्वी कोणीतरी मला असं बोललं होतं, 5 वर्षापूर्वी हा मला असा बोलला होता, त्याचं नंतर किती वागणं चालू असलं तरी ते विचार मनात फिरत राहतात. मग हे भावनिक शिथिलीकरण कसं करायचं? तर याच्याकरता योग निद्रेमध्ये काही सूचना आहेत. जेव्हा तुम्ही योग निद्रा ऐकाल तेव्हा लक्षात येईल की तिथे एक 10-15 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला असं सांगण्यात येतं की होळी पेटलेली आहे आणि त्याची धग तुम्हाला जाणवतीये, खूप उष्णता निर्माण झालीये, असं मनात विचार आणा. मग अशा मनात विचार आणले की आपल्याला खरोखरच तसं दिसायला लागतं आणि तसं जाणवतं. तुम्ही म्हणाला असं खरंच होतं का? असं होतं ना. एखादा आपण पिक्चर पाहून येतो आणि पिक्चर पाहिल्यानंतर ते गाणं गुणगुणायला लागलो की ते हिरो हिरोईन सगळे दिसतात डोळ्यासमोर, नसतानाही तर मनामध्ये एवढी ताकद आहे. मग अशी ही कल्पना केली की ते सगळं चित्र उभं राहतं, कधी कधी धग पण जाणवती आणि नंतर अशी सूचना सांगण्यात येते
की हे चित्र पूर्णपणे नष्ट करा. आणि खूप थंडी वाजतीये, खूप बर्फ पडलेला आहे, मी स्वेटर घातलेला आहे तरी मला थंडी वाजतीये, असं चित्र डोळ्यासमोर निर्माण करा. मग तसं चित्र निर्माण केल्यानंतर तसं अनुभव यायला लागतो सरावानी, आणि मग ते चित्रही नष्ट करायचं. आणि असे हे 2 चित्र तयार करून भावनिक शिथिलीकरण होतं. ओके, बर. मग आता मनात एक विचार येईल की नुसते हे 2 चित्र उभे करून कसं काय भावनिक शिथिलीकरण होतं. तर आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक ठिकाणी काही सेंटर्स आहेत जे आपल्या शरीराला आणि बऱ्याचशा भावभावनांना कंट्रोल करत असतात. आणि हे सगळे असे शेजारी शेजारी असतात. सुख, दुःख, राग, द्वेष, गरमी, थंड. तर आपण काय करतो, मनाने जाऊन जेव्हा आपण म्हणतो की उष्णता निर्माण झालीये, तर उष्णता निर्माणचे सेन्स होण्याकरता जो सेंटर असतो तिथे जाऊन जर उष्ण होतंय शरीर, तर थंड करण्याकरता जो सेंटर आहे तो ऍक्टिव्हेट होतो. आणि ज्या वेळेस थंडी वाजतीये असं जेव्हा आपण मनाने कल्पना करतो, तेव्हा उष्ण होण्याकरता जो सेंटर आहे ब्रेन मधला तो ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे मनाने जाऊन आपण हे अल्टरनेट सेंटर ऍक्टिव्हेट करतो आणि पुन्हा त्यांना नॉर्मलाइज करतो. अशा प्रकारे आपण 2 विरुद्ध भावना एकाच वेळेस उद्भीत करून पुन्हा नॉर्मलाइज आणायचा प्रयत्न करतो आणि याच्याने नॉर्मलायझेशन होतं. मग याचा फायदा काय होतो, तर ब्रेनला एक प्रकारचं ट्रेनिंग मिळतं की जर खूप गरमी वाढली असेल तर मग थोडंसं थंड वाटण्याकरता मनातले विचार केले की तसं होतं, किंवा खूप थंडी वाजत असेल तर खूप त्याच्याकडे लक्ष न देता शरीर बरोबर ते बॅलन्स करतो. स्थिती प्रज्ञा आपण असं म्हणतो. मग असं हे ट्रेनिंग करून करून काय होतं की त्या माणसाला खूप कोणी कौतुक केलं तर खूप थोडंसं बरं वाटतं, पण खूप हवेत पण जात नाही. पण मग खूप काही कोणी बोललं तर खूप दुःख पण वाटत नाही. जनरली आयुष्यामध्ये काय होतं की मी सुखी राहायचं का नाही हे सगळे पत्ते आपण बाहेरच्या विश्वाच्या लोकांच्या हातात दिलेले. खरंय. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा नवीन शर्ट घातला, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमची अपेक्षा असतेच की आज मी नवीन शर्ट घातलाय, नवीन ड्रेस घातलाय, मित्रांनी कोणीतरी जवळच्यांनी म्हटलंच पाहिजे की अरे काय नवीन शर्ट छान दिसतोय. आणि मग तो शर्ट तुम्ही घालून गेलात, पहिला मित्र भेटल्याबरोबर म्हटलं अरे काय छान शर्ट आहे, तुला खूप भारी दिसतो, म्हटल्याबरोबर खूप चांगलं वाटायला लागतं, खूप फील प्रसन्न येतं. दुसरा मित्र आला, त्यांनी फक्त हाय हॅलो केलं, निघून गेला, त्याच्याने थोडंसं वाईट वाटायला लागतं. तिसरा मित्र आला, त्यांनी हाय हॅलो केलं, त्याच्या लक्षात नाही आलं आणि तुम्ही त्याला जाणून बुजून थांबून सांगितलं अरे मी हा शर्ट विकत घेतलाय. त्यांनी फक्त 1 सेकंड पाहिलं, हा ठीक आहे, ओके येतो मी, तर ते अजून दुःख होतं. म्हणजे शर्ट तोच घातला तुम्ही, पण तुम्ही सुखी राहायचं का दुःखी राहायचं हे कोणी ठरवलं, त्या 3 मित्रांनी. आणि हेच भावनांचा खेळ चालतो. नाहीतर तसं पाहायला गेलं तर जगात तसं मिथ्य आहे, पण सोडून चालत नाही, आपण व्यावहारिक जगात आहे. पण कमीत कमी सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे लोकांच्या हातात जो व्यक्ती देतो किंवा जोपर्यंत राहतं तोपर्यंत काही करा आपण सुखी होणार नाही. आणि हे सुख पाहण्याकरता भावनिक शिथिलीकरण झालं पाहिजे. म्हणजे कोणी म्हटलं चांगलं, नाही म्हटलं तरी काही फरक पडत नाही. अशा या भावनिक शिथिलीकरण हे योग निद्रेने होतं. त्याच्याकरता कमीत कमी हे सगळे अनुभव यायला 21 दिवस रोज योग निद्रा ऐकली पाहिजे. 21 दिवस रोज? हा. मग हे करायची पद्धत कशी असते ते आम्हाला सांगा ना. आता योग निद्रा करण्याची पद्धत खूप सोपी आहे. योगासनं म्हटल्यानंतर हातपाय वाकडे करा, असं करा, डोक्यावर लोक उभे राहतात आणि लोकांना भीती वाटते की योगातली ही काय पद्धत आहे. योग निद्रेमध्ये शवासन मध्ये झोपायचं असतं. शवासन मध्ये म्हणजे पाठीवर झोपायचं, दोन्ही पायात अंतर घ्यायचं, हात थोडेसे दूर ठेवायचे, हाताचे तळवे आकाशाकडे, मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे, असं करत शरीर शिथिल सोडायचं. ज्या लोकांना खाली बसण्याचा त्रास आहे तर त्या लोकांनी खुर्चीत बसून योग निद्रा केली तरी चालेल, चालतंय. ज्या लोकांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय त्यांनी खुर्चीत बसायचं, समोर स्टूल ठेवायचा आणि दोन्ही पाय गुडघे समोर ठेवले तरी चालेल. ही शेवटी रिलॅक्सेशन टेक्निक आहे, याला काही फिक्स फॉर्म्युला नाहीये. फक्त शवासनात चांगली होती, पण तुम्हाला जर काही शारीरिक व्याधी असेल तर ज्याप्रमाणे जमतं त्याप्रमाणे ही योग निद्रा ऐकायची. ऐकताना मात्र एक तंत्र फॉलो करायचं आहे की सूचनांकडे सारखं लक्ष द्यायचं. किती जरी मनामध्ये विचार आणले तरी पुन्हा मनालाच बजवायचं की मला या सूचना ऐकायच्या आहे, असं करत ही योग निद्रा ऐकायची असते.
बर. बाकी काहीच करायचं नसतं. मग ही रोज साधारण किती वेळ करायची असते किंवा कसा सिक्वेन्स असतो त्याचा? योग निद्रा साधारणतः 30 मिनिटाची आहे. आणि तुमचं जर उद्दिष्ट काही गाठायचं असेल मानसिक पातळीवर, तर मग ही रोज 30 मिनिटं 21 दिवस करायला हरकत नाही. बर. तर ह्याला योग निद्रेच्या भाषेत संकल्प म्हणतात. संकल्प. हा. ओके. योग निद्रा सुरू झाल्यानंतर एक 3-4 मिनिटांनी एक संकल्प म्हणायचा असतो. आणि हा संकल्प प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. म्हणजे एखाद्याला स्टेज डेअरिंग नाहीये, तो स्टेजवर गेला की बोलायला घाबरतो, मग तो ते संकल्प घेऊ शकेल. एखादा विद्यार्थी आहे, त्याला अभ्यास करताना लक्ष लागत नाही, मग तो ते संकल्पना घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जनरली आपण ताणतणावापासून मुक्त अशी संकल्पना घेतो. ती सगळ्यांना लागू होती. कारण ताणतणाव स्टुडंटला पण असतो, गृहिणींना पण असतो, ऑफिस जाणाऱ्या माणसांना पण असतो, ओल्ड एजच्या लोकांनाही असतो. मग आणि ही वाक्य सगळी प्रेझेंट टेन्स मध्येच बोलायची असते. करेल किंवा करू असं नसतं. ह्या ताणतणावापासून मला मुक्ती मिळणार आहे अशी ही वाक्य तिथे म्हणायची असतात. त्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. तसं म्हटल्यानंतर मग पुढची सगळी प्रोसिजर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन फार मोठं आहे. त्याच्यानंतर योग निद्रा संपायच्या 5 मिनिटं अगोदर पुन्हा हा संकल्प म्हणायचा असतो मनातल्या मनात, आणि अशा प्रकारे ही योग निद्रा संपते. ओके. आणि मग हे करताना काही दक्षता घ्यायच्या असतात की हे असंच झालं पाहिजे किंवा तसं नाही झालं पाहिजे, असं काही? दक्षता ही घ्यायची की याच्यामध्ये ज्यांना फिट येते फक्त त्यांनी योग निद्रा करू नये. ओके. ज्यांना फिटचा त्रास आहे त्यांनी करायचं नाही. दुसरं असं की योग निद्रा करता करता झोप लागू शकते, आणि हे होतच सुरुवातीला. आणि असा पण खूप जणांचा गैरसमज आहे की योग निद्रा लावायची आणि झोपून जायचं. परंतु योग निद्रेमध्ये कधीही झोपायचं नसतं. झोपलेल्या स्थितीत सूचना ऐकायच्या असतात, पण सुरुवातीला ते जमत नाही. तर जर झोप लागली तर खूप असं ऍकवर्ड वाटून घ्यायचं नाही किंवा खूप गिल्टी वाटून घ्यायचं नाही. ठीक आहे, झोप लागली तर लागली. याच्याने काय होतंय की शारीरिक पातळीवर तरी थकवा निघून जात आहे. एक तर ते घ्यायचं. तिसरं असं की जिथे योग निद्रा करतायत तुम्ही तिथे जास्त उजेड नको आणि जास्त अंधारही नको. खूप उजेड असेल तरी पण मग योग निद्रा होणार नाही, आणि अंधार असेल तर लगेच झोप लागेल. ज्या रूम मध्ये तुम्ही योग निद्रा करताय तिथे अर्ध्या तासाकरता कोणीही यायला नको. कारण योग निद्रा चालू असताना तुमचं शरीर आणि मन एका तरल अवस्थेत पोहोचतं, आणि एकदम जर कोणी दार उघडलं, मोबाईलची रिंग वाजली तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून अर्धा तास डिस्टर्बन्स नको. पूर्ण आयसोलेशन मध्ये एका रूम मध्ये करायचा. नंतर योग निद्रा करताय त्याच्यावर खूप मऊ पण गादी नको, कारण खूप मऊ असेल तर मग झोपच लागते. तर सतरंजी टाकायची खाली, किंवा थंडीचे दिवस असेल तर थोडंसं जाड ब्लँकेट टाकून त्याच्यावर योग निद्रा करायची. तुमचे हात आणि पाय सगळे ब्लँकेटवर आले पाहिजे याची दक्षता घ्यायची. बर. मग काही रुग्ण असतील किंवा मेडिकल क्षेत्रात याचा वापर केला जातो? केला जातो. ज्या लोकांना एकच गोष्ट सारखी सारखी आठवते, मग काय होतं, समजा एखाद्याने एखाद्याचा अपमान केलाय आणि तेच त्याला सारखं आठवत असेल, तर मग त्याला संकल्प तसा तयार केला जातो की ज्यांनी कोणी माझा अपमान केलाय त्याच्यानी मला तसा फारसा फार फरक पडत नाहीये, मी ते सगळं विसरणार आहे. असं सारखं म्हणत गेलं की ते सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होतं, आणि मग योग निद्रेमधनं निघून जातं. बर. मग आता एक प्रश्न असा मनात येऊ शकतो की हे असं आपण बसून का नाही म्हणू शकत? उदाहरणार्थ आता असं जर झालंय की तुम्हाला स्टेज डेअरिंग पाहिजे, मग मनातच म्हणायचं आत्ताच बसल्या बसल्या की मला स्टेजवर डेअरिंग आली पाहिजे, पण तरी होत नाही. का बरं होत नाही? तर त्याच्या मागेही एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे की जे विचार आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होतात त्याच इम्प्लिमेंटेशन फास्ट होतं. आपण जे काही सगळं ऐकतोय ते सगळं इंटेलेक्च्युअल माइंडने ऐकतो. म्हणजे आता पण तुम्ही जे व्याख्यान ऐकताय माझं ते इंटेलेक्च्युअल माइंडला आहे. बरोबर. म्हणजे कसं, ऐकताना पण विचार चालू आहे की व्यक्ती ते सांगते बरोबर आहे का, मग हे खरंच असं असेल का, मग आपण गुगलवर पडताळून पाहू. ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे माणसाला जर समोर बसून सांगितलं की तू सिगरेट सोड, दारू सोड, तर तो हो हो म्हणतो. त्याचे गैरफायदे तो आपल्याला जास्त सांगतो की हे असे असे नुकसान आहे, मला सोडायचंय. पण जेव्हा तो त्या वातावरणात जातो तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे सुप्त मनात हे विचार नसतात. त्याचं सुप्त मन काय म्हणतं,
काही नाही होत रे एकदा घेतलं तर, हम्म. आणि तो परत घ्यायला लागतो. मग अशा लोकांना जर योग निद्रेमध्ये सांगितलं की मी व्यसनांपासून दूर राहणार आहे, अशी ही योग निद्रामधले संकल्प रिपीट होत गेले, तर 15-20 दिवसांनी काय होतं की इंटेलेक्च्युअल माइंडनी तो हो म्हणतो, सुप्त मनात विचार फीड झालेले आहेत. मग तसंच पुन्हा वातावरण आलं की सुप्त मन सुद्धा त्याला म्हणतं की नाही तू असं वागायला नको, चुकीचं आहे. आणि मग त्याचं शरीर ऐकतं, मन ऐकतं, आणि हळूहळू तो व्यसनांपासून दूर होतो. आणि हे प्रयोग करून झालेले आहेत आणि सक्सेसफुल झाले आहेत. असे अनुभव आहेत. स्वामी सत्यानंद सरस्वतींनीच जेलमध्ये हम्म. 1 महिन्याची योग निद्रा घेतली होती आणि बरं. बरेच परिणाम दिसतात. त्यांचं जे पुस्तक आहे हम्म. योग निद्रा बाय स्वामी सत्यानंद सरस्वतीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं. मग ह्या सगळ्यात आपण गर्भवती महिला ज्या असतात त्यांना म्हणजे चांगलं प्रसूती होण्यासाठी किंवा बाळ छान सुदृढ जन्माला येण्यासाठी असं काही प्रयोग आहेत त्याच्यात? योग निद्रा ही सगळ्या व्याधींवर आहे. म्हणजे ब्लड प्रेशर असेल, टेन्शन असेल, मानसिक आजार असेल, स्टेज डेअरिंग असेल, तसंच ज्या प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना सारखं एक टेन्शन असतं की डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझरेन होईल, मग बाळ कसं असेल. तर जिथे जिथे मनाचा जास्त खेळ आहे तिथे तिथे सगळीकडे ही योग निद्रा वापरली जाते. फक्त योग निद्रामधला संकल्प आपण चेंज करतो आणि संकल्प चेंज करून ती योग निद्रा ऐकू शकतात. सगळ्या योग निद्रा ह्या साधारणतः सेम पॅटर्नच्या असतात, फक्त संकल्प चेंज केला जातो व्यक्तीप्रमाणे. त्यामुळे गर्भवती महिला सुद्धा हे ऐकू शकतात. तो एक प्रकारचा संस्कारच होईल त्यांच्यावरती. संस्कारच आहे, किंवा मनातली जी भीती आहे ती कमी होईल. गर्भावर संस्कार होण्यापेक्षा त्या महिलाच्या मनातली भीती काढण्याकरता याचा जास्त उपयोग होईल. आणि नॅचरली मग इनडायरेक्टली ते संस्कार चांगले फायदा होईलच तो. फायदा. खूप म्हणजे तसं पाहायला गेलं तर सखोल हे शास्त्र आहे आणि आपण त्याला शास्त्रच म्हणूया, कारण त्याचा आपल्या जीवनावरती म्हणजे मुख्यतः मनावरती हा परिणाम होतोय असं आपल्याला दिसतंय. तर मंडोरे सर, आज तुम्ही खूप छान आम्हाला योग निद्रा या विषयावरती माहिती दिली आणि आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली, खूप खुलासे केले. तर त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. आपण एक नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.